रमेश सय्यदजी आणि अनेक ज्यांनी यामध्ये प्रवेश केला आणि राहुल गांधी साहेब काँग्रेस पार्टीची विचारधारा मजबूतीने पुढे घेऊन जाण्याचा संकल्प आपण सर्वांनी घेतला। जगतापजी, याबद्दल आपण सर्वांच्या मनापासून मी धन्यवाद आणि स्वागत सुद्धा करतो। खरोखर आज देशाची गरज प्रश्न केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्तामध्ये कोण पुढे येणार आहे प्रश्न तो नाहीये। आज प्रश्न हा आहे की हा देश वाचणार की नाही, देशाचा संविधान वाचणार की नाही, देशाची लोकशाही वाचणार की नाही, शेतकऱ्यांना न्याय मिळणार की नाही, युवकांना न्याय मिळणार की नाही, महिलांवर होत असलेल्या अत्याचार थांबणार, असे विविध प्रकारचे अनेक ज्वलंत विषय आहे। आणि हा सर्व विषय घेऊन जर लढा देण्याचा काम कोणी या देशामध्ये करत असेल तो काँग्रेसचे नेते राहुल गांधीजी आणि खरगे साहेब आणि काँग्रेस पक्ष करत आहे। चांगला निर्णय साहेब घेतला आहे, कारण आज महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये जर या जातीवादी शक्ती भ्रष्टाचारी राजकीय पक्षाशी वाचवण्याचं काम जर कोणी करू असेल तर फक्त आणि फक्त काँग्रेस पक्ष करू शकतोय। हा येणाऱ्या कालामध्ये आपल्याला दिसेल आणि मागे सुद्धा दिसलेला आहे। आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा हर्षवर्धन सकपालजी, काँग्रेसचे आमचे सर्व नेते, विजय वडेट्टीवार असो, आम्ही असो, सर्व नेते जेवढे आहेत, बालासाहेब असो, सर्व नेते पायात भिंगरी बांधून संपूर्ण राज्यामध्ये फिरत आहे पक्ष मजबूत करण्याचं काम करण्यासाठी। आणि 2014 पासून भारतीय जनता पक्षाने खोटे बोलून, रेटून बोलून, वारंवार बोलून, जोरात बोलून ज्या जनताची दिशाभूल केलेली आहे असे पक्षांना बेनकाब करण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण सर्वांना पुढे येणाऱ्या कालामध्ये करायचं आहे। आणि पुण्याबद्दल बोलायला गेलो तर पुणा आपला काँग्रेसचा गड होता। अनेक नेते ची लेगेसी आहे पुण्यामध्ये, पुणा काँग्रेसची विचारधाराचा पुणा होता आहे। फक्त मताच्या विभाजनामुळे पुण्यामध्ये अशी प्रकारची परिस्थिती झालेली आहे। आणि भारतीय जनता पक्षाची नीती ती आहे, फूट डालो आणि राज करो। जी इंग्रजाची नीती होती हीच नीती आज भारतीय जनता पक्षाने स्वीकारलेली आहे। वोट चोरी करून सत्ता स्थापन करायचं, सत्तेमध्ये भ्रष्टाचार करायचा, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसा गोळा करायचा आणि त्या पैशाचा उपयोग निवडणुकामध्ये करायचा। हा नवीन प्रचलन या देशामध्ये जर कोणी सुरू केला असेल तर भारतीय जनता पक्षाने केलेला आहे। आज आपण सर्वांना मजबूतीने संकल्प घेऊन या पक्षाला मुंबई, महाराष्ट्र, पुणे आणि या देशातून हद्पार करण्याचं काम काँग्रेस पक्षाचा तिरंगा झेंडा घेऊन, काँग्रेसची विचारधारा घेऊन, शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन या राज्यामध्ये आपल्याला करायचं आहे। एवढंच मला आपण सर्वांना सांगायचं आहे। मी परत जगताप साहेबांना आणि त्यांचे सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतोय आणि अभिनंदन सुद्धा करतोय। आणि जगताप साहेब, तुम्ही मागे बघायचं नाही आणि कोणाला घाबरायचं नाही। आमचा नेता राहुल गांधी म्हणतायत, डरो मत, डरो मत, डरो मत। इसी तरह अशाच प्रकारचा काय होईल मागे बघू। तुमच्या पाठीमागे आता फक्त पुणे काँग्रेस नाही, सकपाल साहेबांसोबत संपूर्ण महाराष्ट्र काँग्रेस तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे। तुम्हाला अजिबात घाबरायची गरज नाही आहे। लोकांना हक्क न्याय मिळवून देण्यासाठी लढा तुमचा साथ मागे आम्ही सगळे पूर्ण ताकदीने उभा राहू, एवढंच आश्वासन करून माझे 2 शब्द संपवतोय। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। धन्यवाद नसीम भाई। यानंतर मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष